अर्धा जून उलटून गेलाय, मात्र अद्यापही पावसाने दांडी मारलेली आहे. त्यामुळे आता शेतकरी मात्र हवालदिल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहिलं तर आज 24 तारीख आहे, अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. कुठे कुठे तरी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे आता शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. वेळेवर खत मिळत नाही. तेच कर्जमाफीची घोषणा केली होती, तीही अद्याप कागदोपत्रित आहे. त्यामुळे आता शेतकरी आपण जर पाहिलं तर आता संकटात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबत शेतकरी आहेत. नेमके त्याच्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, जून उलटत गेलेला आहे, जुलैला आता सुरुवात होईल, अद्यापही पाऊस आलेला नाही, त्यामुळे काय अडचण आहे? 1 महिना झालाय पाऊस नाही. आम्ही लाख लाख रुपयाचे बैल घेतलेत. आज 10-20 हजार रुपयाचं बियाणं भरलंय. आज खत भेटायला तयार नाही. आज आम्हाला प्रतीक्षा पावसाची तायत आहे, पण कर्जमाफीची फार गरज आहे. कारण की आता विचार जर केला, उद्धव साहेबांनी 2 लाख रुपये सरसकट कर्ज दिलं. आज जर विचार केलं तर आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात की 70% शेतकरी याच्यामध्ये बसू राहिले, पण ते फार चुकीची गोष्ट आहे. कारण की आज जर विचार केला तर अल्पभूधारक किंवा सामान्य म्हणजे 5 एकराच्या आतमधला शेतकरी, कारण की कमीत कमी त्याच्याकडे फक्त 2 ते 2.5 लाख रुपयेच कर्ज आहे, पण ते पण आज माफीत बसत नाही. त्याच्यामुळे संकट फार आलंय शेतकऱ्यावर. पाऊस नाही, कर्जमाफी नाही, आणि जो करून आज जे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे, आज विरोधी पक्ष नेता नाही, पण मी तरी म्हणून 288 आमदार आहे. यांनी कमीत कमी आता सध्या पाऊसकाळी अधिवेशन कालपासून सुरू झालंय. यांनी कमीत कमी शेतकऱ्यासाठी लढावं. आता लोक तुम्ही फोडाफोडीसाठी लढले, तुम्ही फोडाफोडी करून तुम्ही सरकार स्थापन केलं, ठीक आहे, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. आम्हाला मतदान कोणालाही करायचंय, पण कमीत कमी शेतकऱ्यासाठी एक होऊन कमीत कमी आता ही कर्जमाफी 2 लाख रुपये लोक सरसकट देण्यात यावी. काय वाटतं, जे काय 2 लाख रुपयाची कर्जमाफी झालेली आहे, यामध्ये तुम्ही बसता का, निकषामध्ये बसता का? गेल्या कर्जमाफीतून मी उकलेलो आहे आम्ही, आणि आता चालू याच्यात काय होईल ते नाही सांगता येत. पण आज निकसच भलते लावलेले त्यांनी, एवढे निकस लावले 50-50 आणि लाख रुपयाला जर समजा 100 निकस लावले, त्याचे शेतकरी बसते कसे? बसणारच नाही ना. आणि जे उद्धव साहेबांना जी कर्जमाफी केली ना, निकस लावता 2 दिवसात 3 दिवसात प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा झालते. आता ही तारीख देऊन महिना होऊन गेला तरी अजून 1 रुपया नाही. शेतकरी आज सोने नाणे गहाण टाकून शेतीचे बियाणे आणलेले, त्यात खतं नाही भेटू राहिले. बरं, जे खत आहे उपलब्ध त्याच्यावर 200 रुपये बॅग माग, 300 रुपये ऑनवर घ्यायला लागू राहिले. शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि हे आमदार खासदार सगळे फोडाफोडीच्या चक्रात गुंतलेले, एकही शेतकऱ्याकडे लक्ष नाही. सगळे प्रत्येक तालुक्यात असंच एक दुर्लक्ष आहे. ते तर म्हणते की आम्ही विकासासाठी शिंदेमध्ये गेलेलो. विकास होईल का? विकासासाठी मग आतापर्यंत कुठे होते विकास करायला? शेतकऱ्याचा विकास झालाच नाही ना. आतापर्यंत विकास करायचा होता तर मग आतापर्यंत काही आमदार याच्या सत्तेत बी होते, तेव्हा का नाही विकास केला? आणि आता डबल सत्तेत जाऊन विकास करायचा का? हे सगळी शेतकऱ्याची दिशाभूल करायसाठी फक्त, बाकी काही नाही. यांना यांचे 1000-800 एकर जमिनी घ्यायचे, यांना हे करायचं 4 पिढ्याला पूर्ण असं करायचं. शेतकरी मातीमोल झाला तरी चालतं, यांना काही घेणं नाही शेतकऱ्याचं. म्हणजे ते विकासाच्या नावाखाली भागात चालू आहे. तुमच्या मताला काही किंमत आहे की? किंमतच नाही. आता इथून पडायचं मतदान बी घेऊन देईन, सरसकट कारभार करून टाका. ऑनलाईन डायरेक्ट तिकडेच करायचं आणि तिकडे सरकार स्थापन करायचं. कशाला आम्हाला 4-4 घंटे रांगेत उभा करायला जायचं? जर समजा तुम्हाला जे मत कोर्ट हे बी कोर्ट बी निकाल व्यवस्थित देत नाही ना. सत्तेधाराच्या बाजूनच निकाल, कोणते बी निकाल सत्तेधाराच्या बाजूनच आहेत. कशावर भरोसा राहिला नाही? भरोसाच नाही. संविधानावर भरोसा नसले राहिल्यासारखं नाही राहिलं, शासनाचं नाही राहिलं, शेतकऱ्याचं नाही राहिला. कारण की जर हे संविधानाला मानितच नाही तर मग विश्वास ठेवायचा कसा शेतकऱ्यांना? मला सांगा, आता जुलैचा महिना सुरुवात झालेली आहे. खताची काय परिस्थिती? तुमच्याकडे जे काही ऍप आहे त्या ऍपद्वारे जे खताची नोंदणी केली जाते, ते खत उपलब्ध होते का? आज विचार जर केला तर 70% शेतकरी अनाडी आहे. आज आता हे ऑनलाईनची पद्धतीने जी आणली, त्याच्यावर एक आधार कार्डवर दोन बॅगी मिळतात. बरं, आता मला सांगा, तुम्ही पाऊस नसताना 2 बॅगी बी घेतल्या तर 2 बॅगी नंतर जर पाऊस पडला तर उद्या कुठून आणायचं खत? त्याच्यामुळे फार संकटात आहे शेतकरी. आणि आता जे तुम्ही म्हणले विकास म्हणजे काय? विकास म्हणजे फक्त आमदार होणे, मोठं होणं, मंत्री होणं, मोठं खासदार होणं. विकास हा शेतकऱ्याचा नाही. विकासासाठी कोणी आमदार आलाय का? पुढं आलाय का कोणी? की बा आता एक काम करू, आपण सगळेजण एक मिळून होऊन शेतकऱ्याचं संकट दूर करू. कोणी विकास काही नाही. हे सारं भाकास सरकार आहे. कारण की जे आता ते भाऊ बोललेत की उद्धव साहेबांचे खरंच केली, खरंच उद्धवा तुझे सरकार, खरंच उद्धवाचं सरकार होतं. हे फडणवीस सरकारचं काय खरं नाही. कारण की 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी द्यायची तर त्याच्यात निकष आणून बसले. आता त्यात आम्हीच बसत नाही. मीच अल्पभूधारक शेतकरी आहे, माझ्याकडे 1 लाख रुपये कर्ज आहे, ते बसत नाही.
1,00,000 रुपये बसत नाही, मग आता करायचं तरी काय? कोणती कर्जमाफी देणार तुम्ही नेमकं? त्याच्यामुळे काय खऱ्या गोष्टी नाही या सरकारच्या, फसवं सरकार आहे. आणि याच्यामध्ये एक आहे, आताच ते म्हणले ना की बाबा संविधानाला धरून नाहीये, खरंच संविधानाला धरून नाही. कारण की बीजेपी सरकार असाच माणूस बाहेर काढतात मशीन मधून, कारण की मशीन मधून बाहेर काढतात, कारण की त्यांना काही घेणं देणं नाही मतदानाचं बी. तुम्ही विचार करा, मतदान नसलं तर हरकत नाही, तरी फोडाफोडी, मतदानाची बी गरज राहिली नाही, आता फोडाफोडी. कारण की आता कायदा राहिला नाही. कारण की कायदा जर राहिला असता तर कुठेतरी न्यायालयाने सांगितलं असतं की बाबा आता एक हे तुमचा पक्ष आहे, पक्षाच्या आधारे तुम्हाला कुठं जाता येत नाही किंवा कोणत्याही पक्षाला तुम्हाला फोडाफोडी करता येत नाही, असं काहीतरी कायदा पाहिजे. किंवा तुम्ही निवडून इथं आले, इथं ठेवायला पाहिजे, बापाला बाप माना. अरे कोणाला बाप मांडू राहिले? अरे तुम्ही उद्धव साहेबाकडून निवडून आले आणि 2 पैशासाठी ते बिचारे दुसऱ्याकडे गेले. अरे त्याचा बाप चोरला, अरे त्याचा धनुष्य चोरला. आता आम्हाला ते बोलायचा अधिकार नाही, आम्ही शेतकरी आहे, पण भाऊ तुम्ही त्याचा बाप चोरला, अधिकार चोरला, महाराष्ट्र चोरला. आम्हाला असं वाटतं उद्या शेतकरीने चोरावी येणे, आमच्या शेत्याने चोरा, यांचं काही खऱ्या गोष्टी नाही. हे फडणवीस सरकार फसवे सरकार आहे. फडणवीस सत्तेत येण्यापूर्वी म्हटलं होते की 7-12 कोरा 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 असे वक्तव्य आपण ऐकलेले आहे. झाला का कोरा 7-12? नाही झाला ना. यात निकासच लय मोठे काढले ते, निकास काढले. मागच्या वर्षीची कर्जमाफी झाली ती घेतली असली तर आता तुम्हाला त्याचा फायदा नाही. तिने असं सांगितलं, ज्यांनी मागच्या वर्षी घेतली त्याला आता नाही. मग असे किती बसणार आहे? आता सगळे 25-30% लोक बसतील त्यात. मागच्या वर्षी ज्यांनी कर्जमाफी घेतली त्याला आता कर्जमाफी देणार नाही, त्यात बसत नाही. ती निकष टाकला त्यांनी, आणि मग कोणतीच बसणार आहे अशी? उद्धव ठाकरेंनी जी कर्जमाफी केली होती ती योग्य होती, ती एक नंबर होती, तीच होती. तशी फडणवीस साहेबांनी जी काढली ती चुकीची काढली. ती निकष लय मोठे लावले त्यात. ते मागच्या वर्षी कर्जमाफी घेतली त्याला डबल कर्जमाफी नाही म्हणजे ते आता असला तर मग त्यात काय? कर्जमाफी कोणासाठी? ही कर्जमाफी शेतकऱ्यासाठी नाहीच आहे ना. मग शेतकरी बसतच नाही त्यात. कोणता शेतकरी बसतो त्यात? काय वाटतं तुम्हाला? ही कर्जमाफी उद्धव ठाकरेंनी जे कर्जमाफी केली होती त्याच्यामध्ये कोणते अटी शर्ती नाही, निकासच नव्हते ना. हा. कारण की ते 2-4 दिवसाचा घोषणा झाल्यानंतर 8 दिवसात अकाउंटला दनादन पैसे यायला सुरुवात झाली. ही घोषणा कधी केली? यांनी घोषणा जवळपास 7 महिने झाली घोषणा करून, का बा जूनला करू. जून होऊन आता जुलै लागायचा टाइम आला. 2-4 दिवसात जुलै आले. आता अजून तर काही होत नाही ना. मला नाही वाटत पुरे जुलै होस तरी बी शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे येते म्हणून. जे बी काय 10-5% बसते लोक त्यांच्या अकाउंटला पैसे येते ना, असं नाही वाटत. कर्जमाफी होतच नाही. नाही होत नाही कर्जमाफी, पूर्ण होत नाही. ते कसं केलंय फडणवीस सरकार म्हणजे एक सालाईनवरलं सरकार आहे. मरून नाही द्यायचं आणि जगून नाही द्यायचं, हाय तिथं ठेवायचं असं सरकार आहे. नक्कीच आपण पाहिलं तर ह्या शेतकऱ्याच्या भावना होत्या. ज्या पद्धतीने जे काही कर्जमाफी झालेली आहे ती कर्जमाफी मात्र अद्याप कागदावरती आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये जे काही कर्जमाफी झाली होती त्याचप्रमाणे ही कर्जमाफी व्हायला हवी होती. त्यामध्ये कोणते निकष नव्हते, कोणते कागदपत्र नव्हते. मात्र यामध्ये किती शेतकरी पात्र होतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मात्र शेतकऱ्यांनी जे काही रोष व्यक्त केलेला आहे की जे काही फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, मतदान एका पक्षाकडून घेतात, सत्तेसाठी दुसऱ्या पक्षामध्ये जातात, आणि यामुळे शेतकरी देखील आणि सर्वसामान्य नागरिक देखील आपल्याला या परिस्थितीमध्ये परेशान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. संजय अयर, एल एस मराठी, पैठण, छत्रपती संभाजीनगर.